बुलढाण्यातील खामगाव जलम जंक्शन रेल्वे शटल सेवा पुन्हा पूर्ववत झाली आहे। कोरोना काळापासून बंद असलेली ही शटल सेवा काल रात्रीपासून सुरू करण्यात आली। या शटल सेवेचे जलम ते खामगाव अशा दिवसातून 4 फेऱ्या होणार आहेत आणि त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपण आता सध्या खामगाव रेल्वे स्थानकात आहोत। इंग्रजांच्या काळापासून हे रेल्वे स्थानक खूप छोटं होतं, मात्र खूप वर्षानंतर या रेल्वे स्थानकाचं विस्तारीकरण झालं आणि त्यानंतर जवळपास कोरोना आला आणि कोरोना काळानंतर पहिल्यांदाच ही आता शटल सेवा सुरू होत आहे। सुरुवातीला एक रेल्वे बस होती ही आणि त्यानंतर याला आता 3 डब्यांची ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली आहे। जवळपास पावणे 200 वर्षापासून ही रेल्वे सेवा सुरू आहे। आता कोरोना काळानंतर पूर्ववत ही सेवा सुरू झालेली आहे। आपल्यासोबत या रेल्वेचे जे चालक आहेत ते आपण त्यांना विचारूया। सर, केव्हापासून सुरू झाली? आज पहिला दिवस। कसा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स आता सुरुवातीला साधारण चांगले मिळेल त्याच्यानंतर। तर नक्कीच आपण बघू शकतोय की ही जवळपास पावणे 200 वर्षापासून सुरू असलेली खामगाव जलम ते 13 ते 14 किलोमीटरची रेल्वे सेवा आजपासून कोरोना काळानंतर ही पूर्ववत सुरू होत आहे आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये खूप मोठा उत्साह आहे। कॅमेरामन अशोक जसवानी सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, खामगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।